ज्ञान देतात ते गुरु. एखाद्या शिळेपासून शिल्प बनू शकते, पण त्यासाठी शिल्पकार लागतो. मातीच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभार लागतो. त्याचप्रमाणे साधक आणि शिष्य ईश्वराला प्राप्त करू शकतात, पण त्यासाठी गुरूंची आवश्यकता असते. ईश्वर आणि गुरु एकच आहेत. गुरु म्हणजे ईश्वराचे साकार रूप आणि ईश्वर म्हणजे गुरूंचे निराकार रूप असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. नमस्कार, मी सौ मृणाल मनोज गोखले. शिवाय या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आज 21 जुलै, आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण थोडंसं गुरु आणि शिष्य यांविषयी जाणून घेऊया. आता व्यवहारातलंच उदाहरण आपण बघूयात. आता पहा, बँकेच्या अनेक शाखा असतात. त्यापैकी स्थानिक शाखेत खाते उघडून पैसे भरले तरी चालते, ते सोपे पण असते. दूर असलेल्या मुख्य कार्यालयातच जाऊन पैसे भरायला हवे असं काही नाही. आणि शेवटी स्थानिक शाखेत जमा केलेले पैसे मुख्य शाखेतच जमा होतात. अगदी तसंच आपण आपल्या गुरूंची केलेली सेवा ही शेवटी त्या ईश्वरापर्यंत पोहोचतेच. कारण प्रत्येकाला ईश्वर प्राप्तीसाठी करायची साधना, उपासना जमणे आणि समजणे दोन्हीही अवघडच. त्यापेक्षा गुरूंची सेवा करून त्यांनी सांगितलेल्या उपासना मार्गाने गेल्यास आपल्यासारख्या जडमूड जीवांचाही नक्कीच उद्धार होऊ शकतो. परंतु आत्ताच्या काळात तुम्ही कोणाला गुरु मानता तेही महत्त्वाचे आहे. योग्य गुरु मिळणेही तितकेच कठीण आहे. एक छोटीशी गोष्ट सांगते. वामन पंडितांनी भारतभर फिरून मोठमोठ्या विद्वानांचा पराभव केला आणि त्यांच्याकडून पराजयपत्रे लिहून घेतली. ती विजयपत्रे घेऊन जात असताना एका संध्याकाळी ते एका झाडाखाली संध्या करायला बसले. तेव्हा त्यांना फांदीवर एक ब्रह्मराक्षस बसलेला दिसला. तेवढ्यात दुसरा एक ब्रह्मराक्षस बाजूच्या फांदीवर येऊन बसायला लागला. तेव्हा पहिला त्याला येऊ देईना आणि म्हणाला, ही जागा वामन पंडितांसाठी आहे, कारण त्याला आपल्या विजयाचा फार अहंकार झाला आहे. हे ऐकता क्षणीच वामन पंडितांनी सर्व विजयपत्रे फाडली आणि ते हिमालयात तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. बरीच वर्षे तपश्चर्या केल्यावरही देवदर्शन देईना म्हणून निराशेने त्यांनी कड्यावरून खाली उडी मारली. तेवढ्यात ईश्वराने त्यांना झेलले आणि डोक्यावर डावा हात ठेवून आशीर्वाद दिला. त्यावर वामन पंडितांनी ईश्वराला विचारले, डोक्यावर डावा हात का ठेवला, उजवा का नाही ठेवला? त्यावर ईश्वराने उत्तर दिले की तो अधिकार गुरूंचा आहे. पंडित म्हणाले, मग गुरु कुठे भेटतील? ईश्वर म्हणाले, सज्जनगडावर. त्यानंतर वामन पंडित सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींच्या दर्शनाला गेले. समर्थांनी त्यांच्या पाठीवर उजवा हात ठेवून आशीर्वाद दिला. त्यावर पंडितजींनी विचारले, डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद का नाही दिला? त्यावर स्वामी म्हणाले, तिथे ईश्वराने हात ठेवला आहेच की, मग ईश्वराने डोक्यावर हात ठेवायचा अधिकार गुरूंचा आहे असे का म्हटले? असा प्रश्न पंडितजींनी केला. त्यावर समर्थांनी काय उत्तर दिले ते नीट ऐका. समर्थ म्हणतात, अरे ईश्वराचा उजवा हात आणि डावा हातही एकच आहे. ईश्वराना गुरु एकच आहेत. हे कसे कळत नाही तुला? आपल्या सामान्य ज्ञानाप्रमाणे आपण मानव आणि ईश्वर यात भेद करत बसतो. पण आपल्या हिंदू संस्कृतीने गुरूंना देवापेक्षाही मोठे स्थान दिले आहे. कारण देव नाही तर गुरु साधकाला ईश्वर प्राप्तीसाठी प्रत्यक्ष साधना शिकवतात, त्याच्याकडून ती करवून घेतात आणि त्याला ईश्वर प्राप्तीही करून देतात. आता आपल्यासमोर गुरु आणि देव दोन्ही उभे ठाकले तर आधी नमस्कार कोणाला करायचा? तर या प्रश्नाचं उत्तर, गुरुदेव, मी तुमच्या चरणी नतमस्तक आहे की तुम्ही माझी देवाशी गाठ घालून दिली, असं असेल. समर्थ रामदास स्वामी म्हणतातच ना, गुरु थोर की देव थोर म्हणावा, नमस्कार कोणासा आधी करावा. मन माझ्या गुरु थोर वाटे, तयाच्या कृपा प्रसादे रघुराज भेटे. सगळ्या मोठमोठ्या संतांचे म्हणणे एकच आहे, गुरुप्रसाद मिळाल्याशिवाय आपण या भवसागरातून तरून जाऊ शकणार नाही. आपल्या भारत देशाचे कमीत कमी शब्दात वैशिष्ट्य सांगायचे असेल तर ते म्हणजे आपली गुरु शिष्य परंपरा हो. गुरु म्हणजे नक्की काय? तर गुकार म्हणजे अज्ञानरूपी अंधकार आणि रुकार म्हणजे त्या अंधकाराचा नाश करणारे ज्ञानरूपी तेज. म्हणून अज्ञानरूपी अंधकार घालवणारा तो गुरु. आध्यात्मिक उन्नती करू इच्छिणाऱ्या साधकांच्या जीवनात गुरूंचे महत्त्व अधिक असते. पण गुरूंचे मन जिंकण्यासाठी चांगला शिष्य होणेही तेवढेच आवश्यक आहे. आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी जो गुरूंनी सांगितलेली साधना करतो त्याला शिष्य असे म्हटले जाते. खरं तर आपल्याकडे असंही सांगतात की गुरु शोधून सापडत नाही, कारण गुरुतत्व सूक्ष्मतम आहे आणि साधकाला फक्त स्थूल आणि थोडेफार सूक्ष्म एवढेच कळत असते.
अध्यात्मात शिष्याने गुरु करायचे नसतात, तर गुरुच शिष्य करतात, म्हणजे तेच शिष्यांची निवड आणि सिद्धता करतात. थोडक्यात म्हणजे गुरु शोधण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा शिष्य म्हणून लायक होण्याचा साधकाने प्रयत्न करावा. अमुक एका गुरूंचा मी शिष्य आहे असे समजून उपयोग नाही. गुरूंनी म्हटले पाहिजे, हा माझा शिष्य आहे. गुरु हा शब्द उच्चारल्याबरोबर मनात एकदम एक आदरार्थी भावना निर्माण होऊन शरणागत भाव निर्माण होतो. गुरूंच्या ठिकाणी शिष्य आपोआप नतमस्तक होतो. गुरु हे शिष्यासाठी सर्वस्व आहे. गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये भेदच राहत नाही. गुरु सुद्धा शिष्याला आपल्यासारखे करून सोडतात. गुरु शिष्याला गुरुपद देतात. त्यांचा महिमा अगाध आहे. शिष्यांची उन्नती व्हावी म्हणून गुरूंचा प्रेमवर्षाव शिष्यावर होत राहतो. त्यामुळे नुसते गुरूंचे स्मरण झाले तरीही शिष्याचे अष्टसात्विक भाव जागृत होतात. सहस्रो जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी भगवंताने त्याला या जन्माची संधी दिलेली असते. गुरूंमुळेच त्याचा उद्धार होतो आणि तो या जन्म मरण्याच्या फेऱ्यातून मुक्त होतो. ज्याला अशा प्रकारचे गुरु लाभून त्याचे कल्याण झाले असेल तो खरोखरच भाग्यवान आहे.